नमस्कार मित्रांनो, मोहक मराठी कथा या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे। यात तुम्हाला नवनवीन कथा ऐकायला मिळतील। जर तुम्हाला मी सांगितलेल्या कथा आवडत असतील तर माझ्या कथांना लाईक आणि सबस्क्राईब करा आणि नवनवीन कथांचा आनंद घ्या। गुरुजींनी बोलवल्याप्रमाणे श्वेता बरोबर गुरुजींच्या रूममध्ये गेली आणि त्यांना विचारले, तुम्ही मला बोलवले गुरुजी? हो, मला तुझ्या मदतीची गरज आहे। मला शहरात एका व्यक्तीकडे जायचे होते, त्यांच्याकडे काही कार्य करायचे आहे। मी मेघाला घेऊन जाणार होतो, पण तिला ताप आलाय, तर कृपया तू माझ्यासोबत चलशील का? त्यावर श्वेता बोलली की गुरुजींनी तिला विचारायची काही गरज नाही, त्यांनी डायरेक्ट तिला आज्ञा द्यावी आणि असे म्हणत तिने त्यांच्यासोबत जायची तयारी दर्शवली। त्यावर तिला धन्यवाद देऊन पुढे गुरुजींनी सांगितले की त्यांना आजच संध्याकाळी निघायला लागेल आणि तिथेच राहावे लागेल। तिने त्यावर होकारार्थी मान हलवली। नितीन तिथेच होता, तो त्यावर बोलला, मॅडम काळजी करायची गरज नाही, त्यांचे घर खूप मोठे आहे, तुमच्या राहण्याची व्यवस्था प्रॉपर होईल। किती वाजता निघायचे आहे गुरुजी आपल्याला? श्वेताने विचारले। त्यावर गुरुजी बोलले की सायंकाळी 6-7च्या जवळपास आपण निघूया। नंतर श्वेता मेघाकडे गेली आणि सगळी हवी ती माहिती तिने विचारून घेतली। तिने सांगितल्याप्रमाणे श्वेताने आपल्या बॅगमध्ये एक्स्ट्रा जोडी कपडे सुद्धा घेतले होते, कारण क्रियेनंतर तिला आंघोळ सुद्धा करावी लागणार होती आणि शिवाय एक रात्र सुद्धा तिथे काढायची होती। त्यानुसारच तिने आपली बॅग भरली। तिने दुपारी चांगली झोप घेतल्यामुळे आता तिला फ्रेश वाटत होते। तेवढ्यात सुदेश आला आणि गुरुजी निघायची वाट पाहत आहेत असे सांगून तो परत गेला। मग ते सगळी सामुग्री घेऊन जवळपास 6:30ला निघाले। ज्यांच्याकडे जाणार होते त्यांचे नाव श्रीवास होते, त्यांनी त्यांच्यासाठी कार पाठवली होती। श्वेता, गुरुजी आणि नितीन बरोबर 1 तासाने त्यांच्या घरी पोहोचले। त्यांचा मोठा 2 मजली बंगला होता। ते दुसऱ्या माळावर पोहोचले तेव्हा श्रीवास पती पत्नीने त्यांचे स्वागत केले। श्रीवास जवळपास 50 वर्षाचा इसम होता, त्याला मोठी दाढी होती आणि तो एका पायाने अपंग होता, तो काठीने चालायचा। त्याची बायको 40 वर्षाची भरलेली पुरलेली स्त्री होती। तिथे त्यांच्या मुलीसाठी ते लोक आले होते, तिच्यासाठीच विशेष कार्याचे आयोजन केले होते। ती अजूनही दिसली नव्हती। श्रीवास यांच्या पत्नीचे नाव संध्या होते। गुरुजींनी श्वेताची ओळख त्यांना करून दिली आणि विचारले, स्नेहा कुठे आहे? ती दिसली नाही अजून। त्या दाम्पत्यांच्या मुलीचे नाव स्नेहा होते। संध्याने सांगितले की आम्ही तिला कार्याच्या पूर्वी आंघोळ करायला सांगितले होते। पुढे ती सांगत राहिली, आम्ही स्नेहाच्या प्रोग्रेस बद्दल खूप काळजीत आहोत, तिचे आजकाल अभ्यासात लक्षच लागत नाही। त्यांचे बोलणे मध्येच कापत गुरुजी बोलले, मी असल्यावर काही काळजी करू नका, तिच्या मागच्या सर्व बाधा दूर होतील। तेवढ्यात 18 वर्षाची एक कोवळी सुंदर मुलगी बाहेर आली, तीच स्नेहा। तिने काळ्या रंगाची लॉंग मिडी आणि गुलाबी रंगाचा टॉप घातला होता। अगदी हसत मुखाने तिने येऊन गुरुजींचा आशीर्वाद घेतला। ती खूपच आकर्षक दिसत होती। आशीर्वाद घेताना ती वाकली असता तिचे 2 आकर्षक कोवळी कबूतर टॉप मधून बाहेर दिसत होते। नितीन अलगद तिकडे पाहत होता। इकडे श्रीवासचे पूर्ण लक्ष श्वेताकडे होते। आश्रमात एवढी सुंदर स्त्री त्याने पूर्वी कधीच बघितली नव्हती, त्यामुळे श्वेताला थोडी लाज वाटत होती। आणि मग ज्या ठिकाणी कार्य करायचे आहे त्या ठिकाणी जायला ते जिना चढू लागले। जिना चढताना संध्या खूप धापा टाकत होती। गुरुजींनी विचारले, काय झाले? तेव्हा ती बोलली की असे मला एवढ्यात नेहमी होत आहे। गुरुजींनी नितीनला तिची नाडी तपासायला लावली। तो नाडी तपासाच्या बहाण्याने तिला अगदी खेटून उभा होता। त्यांना असे पाहताना श्वेताला खूप कुतूहल वाटले। नितीनने संध्याला विचारले, काय टेन्शन आहे तुम्हाला? त्यामुळेच तुमचा बीपी वाढतोय। ती म्हणाली, श्रीवास पक्का दारुडा आणि 5 वर्षापासून असा अपंग आणि मुलीच्या अभ्यासात लक्ष नाही, तुम्हीच सांगा टेन्शन कसे नाही येणार? नितीन संध्या जिन्यातच होते। सगळे निघाल्यावर नितीनने इकडे तिकडे पाहिले आणि संध्याला सांत्वनासाठी आलिंगन दिले। त्यांना तसे पाहून श्वेताला धक्काच बसला होता। आता कुणी नाही पाहून तो तिच्या बुडावरून हात फिरत होता, ती सुद्धा त्याच्या पाठीवरून हात फिरत होती। त्या दोघांकडे पाहून त्यांचे संबंध किती मुरले असतील याचा विचार करत श्वेता उत्तेजित झाली होती। तेवढ्यात नितीन आणि संध्या भानावर आले आणि पळतच वर आले। मग नितीन, श्वेता, गुरुजी सगळे मिळून कार्याची तयारी करू लागले। अर्ध्या तासाने सर्व तयारी झाली। मधात अग्नी पेटवला होता। रात्रीचे 9 वाजले होते आणि कार्यास सुरुवात झाली। गुरुजी जोरजोरात काही उच्चारत होते। धूप अगरबत्तीच्या धुरात आता रूमचा माहोल बदलला होता। श्रीवासचा परिवार पूर्ण पांढरे कपडे घालून होता। संध्या पांढरी पारदर्शक साडी घालून होती। गुरुजींनी त्यांना सूचना दिल्या की सर्वप्रथम स्नेहासाठी कार्यविधी करतील, त्यात संध्या आणि श्रीवास आळीपाळीने थांबू शकतात। नंतर त्या विधीमध्ये फक्त स्नेहाच असेल। श्रीवास त्यावर म्हटला, धन्यवाद गुरुजी, माझ्यापासून सुरुवात करा, म्हणजे मला सगळे निपटून आराम करायला खाली जायला बरे होईल। गुरुजींनी सहमती दिली। मग स्नेहा आणि संध्या रूमच्या बाहेर गेला आणि नितीनने दार लावून घेतले। त्या खोलीत आता फक्त श्वेता या 3 पुरुषांसोबत होती। तिला थोडा ऑकवर्ड वाटत होतं। आगीच्या उष्णतेमुळे
तिला खूप घाम सुटला होता. तिचे ब्लाऊजही आता ओले झाले होते. गुरुजी पुढे बोलले, श्वेता, तुला या पूजेत माध्यमाचे काम करावे लागेल. ती पटकन हो बोलली. तिला काय माहित तिच्यासोबत पुढे काय होईल ते. आता श्रीवासला उभे व्हायचे होते. श्वेताला त्याला मदत करावी लागली. आता गुरुजींनी पुढे सांगितले की श्वेताच्या मागे श्रीवास उभा राहील. त्याला एक पुस्तक देण्यात आले होते. त्यातून काही पद वाचून त्याला श्वेताच्या कानात पुटपुटायचे होते आणि श्वेता ताटातील सामुग्री आगीत टाकेल आणि ते जे काही पद श्रीवास तिच्या कानात बोललेलं आहे ते तिला जोराने बोलावे लागतील. सांगितल्याप्रमाणे प्रक्रिया सुरू झाली. श्रीवास आधार म्हणून एक हात तिच्या कमरेवर ठेवून होता आणि तिच्या पोटालाही त्याच्या हातांचा स्पर्श होत होता. त्यामुळे श्वेताच्या शरीरात झिंझिण्या होत होत्या. गुरुजींनी त्याला मग तिच्या खांद्यावर हात ठेवायला सांगितले. श्वेताला थोडे बरे वाटले. पद उच्चारताना त्याचे गरम श्वास तिच्या पाठीवर येत होते. आता तो जोरजोरात पद उच्चारत होता आणि त्वेषात श्वेताला मागून चिपकत होता. त्याच्या अपंगपणामुळे सुरुवातीला तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते, पण तो आता चेकाळला होता. त्याचा सोटा मागून तिच्या बुडावर मुद्दामून दाबत होता आणि ओठांनी तिच्या कानाच्या पाळ्यांना स्पर्श करण्याचा तो प्रयत्न करत होता. तिला एवढा राग आला होता की एक कानाखाली लावावी असे तिला वाटत होते, पण तिला गुरुजी समोर उगाच तमाशा करायचा नव्हता. तिने समोर सरकायचा प्रयत्न केला, पण अग्निकुंड होतं. दोन्ही बाजूच्या गरमीमुळे आता तिच्या शरीरातील उत्तेजना वाढून ती उत्तेजित होऊ लागली होती. लवकरच ते काम संपले म्हणून तिला थोडे बरे वाटले. आता गुरुजींनी तिला तिच्या हातातील ताट मागितले. ताट द्यायच्या गडबडीत तिच्या आधाराने मागे उभ्या असलेल्या श्रीवासचा तोल गेला आणि तो पडायला लागला. तो पडणार तेवढ्या श्वेताने त्याला सावरले आणि आऊच. जेव्हा तो पडत होता तेव्हा त्याला सावरताना तो जवळजवळ तिच्या आलिंगनातच होता. तिच्या तोंडून सुस्काराच आला. आता तो सावरायसाठी आधार घ्यायला तिची कंबर पकडून होता, पण त्याच्या डोक्यात काय सुरू होते हे फक्त श्वेतालाच माहित होते, कारण बऱ्याच वेळपासून त्याची छेडछाड ती सहन करत होती. पण आता तर त्यांनी हद्दच पार केली होती. तिच्या मानेजवळ त्याची जीभ आणि नाक फिरत होते. त्याने आलिंगनाच्या आडून तिच्या बुडावर एक हात फिरवून घेतला आणि तिच्या निक्कर लाईनजवळ हात फिरवू लागला आणि पटकन त्याने तिच्या मैनेला हात लावून घेतला आणि तिच्या उघड्या पाठीचे चुंबन घेतले. श्रीवास तिला खोटा आव आणून सॉरी बोलला. श्वेता खूपच इरिटेट झाली होती. त्याला कानाखाली मारण्याऐवजी तिला पण त्याला सॉरी म्हणायला लागले. त्याच्या अपंगपणाचा आव उगाच पुढे येत होता ना. गुरुजीने श्वेताला श्रीवासला पकडून वाचवण्यासाठी धन्यवाद दिला. आता त्यांना मगासारखे परत उभे राहायचे होते. तीच प्रक्रिया करायची होती. श्वेता पुढे आणि श्रीवास मागे. फरक फक्त एवढाच होता की आता तिच्या हातात एक भांडे होते ज्यात तेल होते आणि ते तेल तिला आगीत टाकायचे होते. आताही श्रीवास मागच्यासारखा सोटा तिच्या बुडावर टोचत होता, पण यावेळी त्याने आपला हात पाठीमागे नेऊन तिच्या बुडांना दाबणे सुरू केले. आगीत तेल टाकल्यामुळे उठणाऱ्या ज्वाळा वाढल्या आणि तिला मागे सरकावे लागले. तर श्रीवास चेतरफावलेच. तो अजून सोट्याला टोचायला लागला. तिला राग तर आला होता आणि उत्तेजनाही वाढली होती, कारण ब्लाऊज कसायला सुरू झाले होते. तिची बोंडे कडक होऊ लागली होती. आता तेही काम आठवल्यावर गुरुजीने सांगितले, आताचे कार्य श्रीवाससाठी होणार आहे आणि त्यात श्वेताला माध्यम बनून काम करायचे आहे. श्वेताने नक्की विचारले काय करायचे आहे, तेव्हा त्यांनी सांगितले की तिला दोन्ही हात पुढे जोडून पोटाच्या भारावर झोपावे लागेल आणि अशा पद्धतीने झोपावे लागेल की तिच्या बेंबीचा स्पर्श जमिनीवर व्हायला हवा आणि श्रीवासचे माध्यम बनावे लागेल. तिला कळले नाही, पण ती लवकरच तिच्या दोन्ही गुडघ्यावर येऊन पोटाच्या भारावर झोपली. 3 लोकांसमोर असे झोपणे तिला थोडे ऑकवर्ड वाटत होते, कारण तिचे बूड खूप उठलेले दिसत होते. गुरुजींनी तिला विचारले, तुझी बेंबी जमिनीला चिकटली का ग? आणि तिचे उत्तर याच्या अगोदरच त्यांनी स्वतःचा हात तिच्या पोटाच्या खाली टाकून बोटाने चेक करून बघितले. त्यांचे जड बोट तिच्या बेंबीत फिरल्यावर तिला खूप गुदगुल्या व्हायला लागल्या. तिने कसे तरी स्वतःला कंट्रोल केले. आता गुरुजींनी श्रीवासला सांगितले, तू श्वेताच्या अंगावर ये आणि पुस्तकातून पदांचे वाचन कर. श्वेता आता गोंधळलीच होती. हे तर असे होते की ती बेडवर उलटी झोपली आहे आणि कुणीतरी मागून तिच्यासोबत मजा करत आहे. यासाठी ती तयार नव्हतीच. तिने गुरुजींना म्हटले, सगळ्यांसमोर याला माझ्या अंगावर कसे लोटू देऊ गुरुजी? मला कम्फर्टेबल वाटणार नाही. गुरुजी आता संतापले होते. मी तुझी परमिशन घेऊनच तुला इथे आणले ना, बरोबर ना? आणि तुला सांगितले होते की मेघाला जे काही विचारायचे ते विचारून घे. मग हे काय आता? क्रियेच्या नियमाप्रमाणे असेच करावे लागते आणि लागेल. श्वेता आता हतबल होती. गुरुजींना माफी मागून तिने होकार भरला. तसा वाटच पाहत असलेला श्रीवास तेथे आला आणि तो गुरुजींच्या आधाराने तिच्यावर लेटायला लागला. तिला खूपच लाज वाटत होती. तिच्या नवऱ्याने जर हे पाहिले असते तर तो बेशुद्धच पडला असता. तिला जाणवत होते की तो लेटता लेटता आपला सोटा तिच्या बुडाच्या फटीत ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करत होता. त्याने एक हात तिच्या खांद्यावर ठेवला. एका जवान सुंदर स्त्रीच्या शरीराशी अशी मजा करण्यात त्याला वेगळीच मजा येत असावी. गुरुजी डोळे लावून ध्यान लावून बसले. त्यांचा फायदा घेऊन श्रीवास पद कानात सांगता सांगता कधी तिच्या कानाला, कधी मानेवर, कधी पाठीवर आपल्या ओठांनीच तो स्पर्श करू लागला.
श्वेताला ते पद आता जोरजोराने ओरडून बोलायचे होते. तो दबाव तिच्या बुडावर देऊ लागला. तिने कपडे घातले होते म्हणून त्याचा सोटा बाहेरच टोचत होता. पद म्हणता म्हणता त्याचा आवाज आता कापू लागला होता, कारण तो आता तिच्या बुडावर हळूहळू धक्के देऊ लागला होता. ती स्वतःचे सुस्कारे दाबून पद म्हणत होती. तिला जाणवत होते की हा म्हातारा फक्त एकाच अवयवाने अपंग आहे, बाकी सगळे अवयव त्याचे व्यवस्थित काम करत होते. श्वेताने समोर हात जोडले होते आणि तिची कबुतरे फ्लोअरवर दाबली गेली होती. त्याने एक नजर गुरुजींच्या बंद डोळ्यांकडे पाहिले आणि आपल्या हातामधील पुस्तक काढून खाली फ्लोअरवर ठेवले. फ्लोअरवर दोन्ही बाजूंनी हात ठेवून तो आपले हात तिच्या ब्लाउजकडे सरकवायला लागला आणि तिच्या कबुतरांना तो टच करण्याचा प्रयत्न करू लागला. मागोमाग त्याचे धक्के सुरूच होते. ती आता लांब श्वास घ्यायला लागली तर श्रीवास धापा टाकत होता. लाज, राग, उत्तेजनेने तिने आपले डोळे बंद केले. तिच्या उत्तेजनेमुळे तिने त्याला टोकले नाही, त्यामुळे त्याची हिंमत वाढली. तो साईडने तिच्या फ्लोअरवर दबलेल्या कबुतरांना दाबायला लागला. तिला पण मनाच्या कोणत्या कोपऱ्यात कुठेतरी छानच वाटत होते, पण तिला ते दाखवायचे नव्हते. पण म्हणून ती थोडी वर उठली होती आणि त्याच्या हाताला आत सरकवता येईल याची तिने व्यवस्था केली. तो त्याच्या दोन्ही हातात तिची कबुतरे पूर्णपणे ताब्यात घेऊन होता आणि तो तिच्या गोलाईचा अंदाज घेत होता. एकदम गुरुजींच्या तोंडून एक आवाज आला आणि श्रीवासने पटकन हात बाजूला केला. तरीही तिच्या मानेवर पडणारे गरम श्वास तिला उत्तेजित करत होते. गुरुजींनी सांगितले की श्रीवास, ज्या उद्देशाने आपण हे आयोजन केले आहे ते उद्देश तू श्वेताच्या कानात सांग आणि श्वेता 5 वेळा तू तेच पुन्हा जोरात बोल. त्याप्रमाणे त्याने सांगितले. स्नेहाने अभ्यासात लक्ष देऊन 12वी पास व्हावे एवढेच त्याला वाटते, ते त्याने श्वेताला सांगितलं आणि श्वेताने 5 वेळा ते जोरजोरात बोलून दाखवले. क्रियेचा 3रा भाग पूर्ण झाला होता आणि पुढल्या भागासाठी थोडा ब्रेक मिळाला होता. आता श्रीवास तिच्या अंगावरून बाजूला झाला होता. तिने उठून आपली विस्कळीत झालेली साडी आणि ब्लाऊज ठीक केले. तिच्या कबुतरांची बोंडे कडक झाली होती. एवढे सगळे झाल्यावर ती कमालीचीच गरम झाली होती. आता तिला श्रीवासच्या मदतीने शांत व्हायचे होते, पण कसे करणार? तिने एक शक्कल लढवली आणि म्हणाली, इथे बाथरूम कुठे आहे? मला जायचे आहे. आणि ती श्रीवासकडे पाहू लागली. त्याला जे कळायचे ते कळले आणि तो म्हणाला, मलाही जायचे आहे. मग गुरुजी म्हणाले, श्वेता तू असे कर, श्रीवासला आधाराने टॉयलेटला घेऊन जा आणि तू सुद्धा जाऊन ये. येताना स्वच्छ हातपाय धुवून येशील. श्वेता त्याच्यासाठी तयार नाही असे तिने दाखवले आणि नाही हो करत ठीक आहे असे ती गुरुजींना म्हणाली. मग ती एक हात त्याच्या खांद्यावर ठेवून रूमच्या बाहेर आली. तो तिला रस्ता दाखवत होता आणि दोघेही बाथरूमच्या बाहेर पोहोचले. तो एकदम व्यवस्थित वागत होता, पण श्वेताला चिडचिड वाटत होती आणि मनात त्याला कोसत होती, कारण त्या खोलीत तो मागे एवढा तिला चिकटत होता, पण इथे कोणी नसताना देखील तो तिला काहीच करत नव्हता. तिची आग आता फुळून येत होती. ती करेल तर काय करेल? शेवटी ती बोलली, तुम्ही इथेच थांबा, मी फ्रेश होऊन येते. त्यावर तो म्हणाला, श्वेता मी इथे एकटा उभा नाही राहू शकणार, मी खाली पडू शकतो. तर मग मी काय करू? ती म्हणाली, आपल्या दोघांना सोबत आत जावे लागेल. तो बोलला, काय? ती खोट्या रागात बोलली. त्यावर तो बोलला, प्लीज माझी प्रॉब्लेम समज, असे रागावू नको आणि मला पकडून ठेव. हो ठीक आहे असे म्हणत ते दोघेही आत गेले. त्याने बाथरूमच्या हुकवर आपली छडी लटकवली आणि आपल्या पैजामाची नाडू सोडून लगीवी करण्यासाठी त्याचा अर्धमेला सोटा त्याने बाहेर काढला. त्याला पाहून श्वेता स्वतःवर ताबा ठेवू शकली नाही आणि पटकन त्याला हातात पकडले आणि असं दाखवले की ती त्याची मदत करते. तिच्या स्पर्शाने तो सोट्या परत जिवंत होऊ लागला. मग त्याचा हात हळूहळू सरकत तिच्या कबुतरावर आला. तिच्या कबुतरांना चांगले बघता यावे म्हणून त्याने तिचा पदर सरकवला होता. तिला वाटत होते म्हाताऱ्या माणसांना सोटा कडक व्हायला वेळ लागत असेल, पण याचा तर काही सेकंदातच कडक होता. तिने आपल्या हातांची स्पीड वाढवली. कदाचित त्यामुळे त्याचा जोश वाढला होता आणि तो तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न करू लागला. त्याची दाढी बोचत असल्यामुळे तिला गुदगुल्या होत होत्या आणि दोघेही एकमेकांच्या ओठात ओठ देऊन मजा करू लागले. काय जाणे अचानक काय झालं, पण श्वेताला वाटलं की आपण चूक करतोय. ती लगेच त्याला दूर रेटण्याचा प्रयत्न करू लागली, पण त्याची पकड मजबूत होती. अचानक तिला काही कळायच्या आधीच त्याने त्याचे दोन्ही हात खाली नेऊन तिचा पेटीकोट आणि साडी तो वर उचलू लागला आणि तिच्या हातात असलेला त्याचा सोटा तिने लगेच सोडून दिला. साडी एवढी वर उचलली गेली होती की तिची निकर स्पष्टपणे दिसत होती आणि तिच्या उघड्या बुडांना तो स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता आणि ती आता त्याला कसून विरोध करत होती. श्वेता त्याला म्हणाली, प्लीज असं करू नका, प्लीज, गुरुजी तिथे आपली वाट पाहत असतील. पण तिच्या बोलण्याकडे त्याने लक्ष दिले नाही आणि तिची निकर खाली काढायचा प्रयत्न करू लागला. तिला समोर वाढायची इच्छा नव्हती. ती त्याचे दोन्ही हात धरून विरोधच करत होती. मग तिच्या डोक्यात शेवटी एक विचार आला की आता एकच उपाय आहे याच्यापासून वाचण्याचा. याचे सगळे पाणी लवकर काढले तरच हा थंड होईल. मग ती त्याच्या सोट्याला जोरजोरात हलवायला लागली, कारण की तिला लवकर मोकळे व्हायचे होते. पण
श्रीवासने त्याची इच्छा पूर्ण केलीच. इलास्टिकमध्ये हात टाकून त्याने तिची निकर पटकन खाली घसरून दिली. श्वेताला भीती वाटत होती की आता तो पुढे आपल्याला सोडणार नाही, म्हणून तिने आपल्या हाताचा दणका परत वाढवला. तोही तिची बूट दाबायला लागला होता. पण शेवटी तिची मेहनत फळाला आली आणि श्रीवास आचके देत गळाला. तो अगदी खिन्न झाला होता, कारण तो स्वतःला थांबू शकला नव्हता आणि त्याची इच्छा अधुरीच राहिली होती. मग तिने पटकन वाकून त्याचा पैजामा सरकवला आणि नाडा बांधून दिला. मग ती त्याच्यासमोरच खाली बसली आणि लघवी करू लागली. लघवी करताना सिटी सारखा सुसू येणारा आवाज तिची लाज वाढत होता. मग पटकन तिने आपले अस्ताव्यस्त झालेले कपडे ठीक केले आणि त्याला हाताने आधार देऊन दोघेही बाथरूमच्या बाहेर निघाले आणि जिना चढून वर आले. गुरुजींनी श्वेताला विचारले, एवढा वेळ का लागला? त्यावर श्रीवासच बोलला, माझ्यामुळे थोडा वेळ झाला. मग गुरुजींनी पुढे काही विचारले नाही. आता त्यांनी सांगितले की पुढच्या भागात संध्याच्या हाताने पूजा केली जाईल आणि त्यासाठी माध्यम नितीनला बनवावे लागेल. हे ऐकून श्वेताने नितीनकडे पाहिले. पुढे काय होणार याची कल्पना येऊन तिने एक खट्याळ स्माईल केली. तेवढ्यात गुरुजी म्हणाले, श्वेता तू दमली असशील, तू एक काम कर, तू थोड्या वेळ खाली स्नेहाच्या खोलीत जा आणि आराम कर. तिने मान डोलून होकार दिला आणि ती जिन्याकडे निघाली. तिच्याकडे हॉलमध्ये आराम करायचाही पर्याय होता, पण श्रीवास खालीच असेल त्याचा धोका तिला पत्करायचा नव्हता. खाली उतरल्यावर तिला तिथे त्यांचा नौकर दिसला. तिने त्याला स्नेहाची रूम कुठे असे विचारले. त्याने बोटाने इशारा करून दार दाखवले. तिने जाऊन तिचा दरवाजा ठोठावला, पण काहीच उत्तर आले नाही. मग तिने परत दरवाजा ठोठावला. आतून चिडल्या स्वरात आवाज आला, कोण आहे? स्नेहाला कदाचित दार ठोकणे आवडले नव्हते, म्हणून श्वेताने हळूच दरवाजा उघडून आत डोकावले. श्वेताला पाहून ती हसली. अच्छा तुम्ही होय? मला वाटलं. तिचे बोलणे पूर्ण व्हायच्या आतच श्वेता आत शिरली आणि म्हणाली, अगं वरच्या कार्यक्रमातून मला थोडा वेळ मिळाला तेव्हा तुझी आई बोलली की खाली जाऊन स्नेहाच्या रूम मध्ये थोडा वेळ आराम कर. या ना मग. स्नेहा हसतमुखाने बोलली. तिची रूम खूप सुंदर व सर्व सुखसोयींनी सुसज्ज होती. आता जेव्हा तिने तिला निरखून पाहिले तेव्हा दिसले की ती फक्त कुर्त्यावरच होती. तिने लॅगिन घातले नव्हते. श्वेताने विचार केला की ही लॅगिन काढून काय बसली आहे. स्नेहाने विचारले, तुम्ही गुरुजीसोबत कधीपासून आहात? बस काही दिवसापासून, श्वेताने उत्तर दिले. श्वेताला स्नेहा खूप काही कम्फर्टेबल वाटत नव्हते. पुढे ती म्हणाली, आंटी तुम्ही बसा, मी आंघोळ करून येते. मी आंघोळीला जाणार होते तेवढ्यात तुम्ही आल्या, म्हणूनच मी लॅगिन काढून होते. अच्छा ठीक आहे, मग मी तेवढा वेळ टीव्ही पाहू शकते का? श्वेता बोलली. स्नेहा हो म्हणाली. खाली सीडी प्लेअर होता, तो पण सुरूच दिसत होता. श्वेताने विचारले, तू कोणती मूवी पाहत होती का? तिने दचकन म्हटले, तुम्हाला कसे माहित? अगं सीडी प्लेअर ऑन आहे ना म्हणून. अच्छा. ती काही लपवल्यासारखं करत होती आणि म्हणाली, खूप बोर मूवी होता, तुम्ही टीव्हीच पहा. तिच्या टाळटाळ करण्यावरून श्वेताला वेगळीच शंका आली. ती मुद्दाम म्हणाली, अगं बोर तर बोल, बघू तर दे, कारण तसेही गुरुजी मला 15-20 मिनिटात बोलावूनच घेतील, तर हेच बघूया. शेवटी काही पर्याय नाही हे पाहून तिने टीव्ही सुरू केला आणि पटकन टॉवेल घेऊन बाथरूम मध्ये पळाली. मूवी जिथून थांबली होती तिथूनच परत सुरू झाली आणि पाहते तर काय, चक्क बीपी सुरू होती त्यात. म्हणूनच की काय, स्नेहा आपले लॅगिन काढून होती. कदाचित ती स्वतःच्याच हाताने स्वतःला शांत करत असावी आणि त्यामुळेच तिचे श्वास सुद्धा उखडले होते मगाशी. श्वेता पण आता ती मूवी पाहत थोडी उत्तेजित झाली होती. तिच्या आणि स्नेहाच्या वयात जवळपास 10 वर्षाचे अंतर होते, पण तिची स्थिती सुद्धा आता स्नेहासारखीच झाली होती. अशा मूवी श्वेताने कमीच पाहिल्या होत्या. सुरुवातीला तिचा नवरा काय ते तिला दाखवायचा, तिला तो मूवी पाहतच राहावेसे वाटत होते. आणि तेवढ्यात स्नेहा बाथरूमच्या बाहेर आली. तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. श्वेताने उसने अवसान आणून स्नेहाला म्हटले, काय पाहतेस तू? स्नेहा तर गारच झाली. ती गयावया करून म्हणू लागली, मला माहित नाहीये काय आहे, माझ्या एका फ्रेंडने दिली होती. त्यावर श्वेता म्हणाली, वा काही पण, असं कसं तुला माहित नाहीये? तिकडे तुझे आई वडील तुझ्या अभ्यासाची काळजी घेत आहे आणि तू इकडे असं सगळं करतेस? स्नेहा घाबरून तिच्या जवळ आली आणि रडतच तिला आलिंगन देऊन म्हणाली, माझ्याकडून चूक झाली, माझ्या आई वडिलांना प्लीज सांगू नका, तू माझ्याशी खोटं बोलू नकोस, तू काय आता लहान मुलगी नाही. खरं खरं सांग. श्वेताच्या असे कडक बोलण्यामुळे ती आणखी घाबरली आणि श्वेताला घट्ट बिलगून बसली आणि रडायला लागली. तिची कवळी कवळी छोटी कबुतरे आता श्वेताच्या हाताला स्पर्श करत होती. तिच्या वयाची असताना श्वेता सुद्धा अशीच आकर्षक दिसायची, पण स्नेहा तिच्यापेक्षाही सुंदर होती. मग श्वेता रोखूनच तिला म्हणाली, तू सरळ उभी राहा, या मूवीच्या सीनमध्ये उत्तेजित होऊन तुने आपले लॅगिन काढून ठेवले होते ना? नाही नाही आंटी, असं नाही. श्वेता बोलली, पहा माझ्याशी खोटे बोलू नको, खरं खरं सांग. आंटी हो, खरंच मला उत्तेजना झाली होती, त्यामुळेच मी लॅगिन काढून ठेवली होती. आंटी प्लीज माझ्या आईला सांगू नका, ती मला मारूनच टाकेल. नाही सांगणार, फक्त एक काम कर, यातलं तुला आवडणारा सीन लाव आणि मलाही जरा बघू दे. स्नेहा प्रश्नार्थक चेहऱ्याने तिच्याकडे पाहू लागली, पण श्वेताच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून तिने तो पटकन सीन लावला. त्यात एक कपल एकमेकांना भोगत होते.
असा तो सीन खूपच मादक होता. स्नेहा अगदी डोळे विस्फारून पाहत होती. श्वेतासोबत पण तेच झाले होते. दोघे पण सीन पाहण्यात मग्न होत्या. दोघांवर पण त्या सीनचा असर सारखाच झाला होता. तेवढ्यात तो सीन संपून एक लेस्बियन सीन सुरू झाला. श्वेता पहिल्यांदाच असं काही बघत होती. तिच्या दोन्ही कबुतरांवर गेले आणि तिच्या खाली थोडा ओलावा तिला जाणवायला लागला. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिले की श्वेतासोबत असे अनेक प्रसंग घडले आणि कितीतरी प्रसंग आणखी पुढे घडणार आहेत. पण आता जे झालं ते तिच्यासाठी जरा नवीनच होतं ना. तर खरंच तुम्हाला ही गोष्ट आवडली का? आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत राहा ही विनंती. धन्यवाद.